अभिषेक स्ट्राइकला नक्कीच या ठिकाणी थोड्या सावलीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय ठाण्याचे महाराष्ट्र विभागाचे प्रेरणास्थान असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले व्यक्तिमत्व ठाणे किंग म्हणून ज्याला संबोधले अजय भाई पासी यांचं थोडं सावलीमध्ये या ठिकाणी आगमन होतं त्यांचं या क्रीडा महोत्सवामध्ये हार्दिक स्वागत। मॅचच्या दिशेने टाकला चेंडू सुरू होता गोशांगी क्षेत्र आहे एक बार लगेच मिळते चला मुलांना विचारू लहान मुलांना थोडासा हात मागे घ्या पडद्यावरच्या हात करायचे लहान मुलांना विनंती थोडेसे हात मागे घ्यायचे निदान रेषा आहे याबद्दल असं होणार नाही पुन्हा एकदा पहिलं षटक प्रगतीपथक असताना मारला फटका सूर्य पुन्हा या ठिकाणी सुनील क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळते नक्कीच एक बॉल पकड के असं म्हटलं जातं का म्हटलं जातं कारण प्रमुख गोलंदाज टाकतोय पहिलं षटक सुरेख शेवटच्या षटकावरून मारला टपलीचा फटका पहिलं षटक प्रगतीपथक असताना या ठिकाणी आपण पाहतो माईकचा आवाज असाच वाढून ठेवायचा मारला फटका सुरेख आणि चालू आहे 2 धावांचा पावर पकडून पहिल्या षटकाचा हा फायदा 5 चेंडू आणि 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात सुरेख शेवटच्या चेंडूवरती 4 धाव षटक क्रमांक पहिला या ठिकाणी संपुष्टात येतो आणि धावा येतात एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा बिनबाद 6 धावा डीजे वाले गाणं माहीचा असा आवाज ठेवायचा कारण बाजूला जो डीजे वाजतो त्याचा आवाजामध्ये आपल्याला थोडंसं डिस्टर्ब जरी झाला तरी आवाज मोठा असतो ज्या ज्या वेळेस गडी बाद होईल ज्या ज्या वेळेस चौकार लागायला जाईल त्यावेळेस सुस्वर गाडी आपण नक्कीच लावायची नवीन गोलंदाज सकाळपासून आपण त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली टीच वरून या ठिकाणी पाहायला मिळतोय थोड्याच वेळात नगरसेवक बाळा नौर यांचं आगमन झालं होतं त्यांच्या सोबत आले कामनकर त्यांच्या सोबत आले शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कार्यरत असणारे सर्व शिवसैनिक यांचे या ठिकाणी या महोत्सवासाठी या ठिकाणी भेट दिली पुन्हा एकदा रिव्हर्स दूसरे षटक प्रगतीपथक असताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय रिव्हर्स मारायचा अयशस्वी डॉट बॉल होतो पुन्हा एकदा बॉलिंग थोडंसं दडपण आहे गोलंदाजाच्या माध्यमातून अवांतर चेंडू एक चेंडू नक्कीच पकडून टाकावा लागेल मारला फटका सुरेख चांगला क्षेत्र विदिन सेकंद अडवलेला चेंडू सिद्धेश यांचा सुरेख क्षेत्र क्या बात है अशाच पद्धतीचे निर्धाव चेंडू टाकले अडवले तर नक्कीच मनोधैर्य गोलंदाजाचं वाढतं आणि तोच प्रयत्न करावा लागला नक्कीच थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आणि सातत्याने सामने सुरू झालेल्याची खबरदारी पुन्हा जर रिव्ह्यू स्वीकारण्याचा प्रयत्न सुरू रक्षण या ठिकाणी पाहायला मिळते ज्यांच्या नावामध्ये रन आहे आज यशस्वीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते चेंडू सुरेख अडवला
पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. मारला फटका पॉईंटच्या दिशेने या ठिकाणी पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा क्षेत्र व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केला जातो. युवसीचा सोळी फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावसंख्या होती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीमध्ये 11 धावा. नक्कीच ठाण्याचे आणि महाराष्ट्राच्या युवकांचे प्रेरणास्थान असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले व्यक्तिमत्व ठाणे किंग म्हणून अजयभाई पासी यांचं थोड्याच अवधीमध्ये या ठिकाणी आगमन होतं. लहान मुलाला विनंती राहील कार्यक्रमाचे हात काढायचे, पडदा सोडायचा आहे. लेग साईडच्या दिशेने हिरवं शेवट पडदा सोडा. ती आपली निदान रेषा आहे. तिसरे षटक घेऊन येतो. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक. सुरेख प्रयत्न एक चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल व्हाईट प्लस नक्कीच या ठिकाणी एक महत्वाचे अगत्य असे आमचे स्वागत आहे. व्यक्तिमत्व ठाण्याचे महाराष्ट्राचे युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्रामध्ये गाजलेले व्यक्तिमत्व ठाणे किंग म्हणून त्याला समजलेले असे अजयभाई पासी यांचे आगमन होते. पुन्हा एकदा मैदान चेंडू जातो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतो. भूषण क्षेत्रातील एक धाव. धावसंख्या 14. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा बोलिंग फुल टच कॉम्बॉक्सच्या दिशेने येते. दादा एक धाव फटाके लावायचे. 2 मिनिटं मॅच थांबायची. ठाण्याचे महाराष्ट्राच्या युवकांचे प्रेरणास्थान संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले व्यक्तिमत्व ठाणे किंग अजयभाई पासी यांचे या ठिकाणी आगमन होते.
नक्कीच या ठिकाणी पाहतो ठाण्याच्या महाराष्ट्राचे केंद्रस्थान असं संपूर्ण महाराष्ट्रात गाजवलं व्यक्तिमत्व म्हणजे ठाण्यातील अजयभाई पासी यांचे या ठिकाणी जोरदार तारा वाजवून त्यांचे स्वागत करूया। त्याचप्रमाणे किंग ऑफ डोंबिवली पलावा जोगेश्वरी येथे नवसाचे यांचे सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत। त्यांच्या सोबत आलेल्या सर्व मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहतो आज एक संकल्पना राजू अर्जुन पवार यांचे सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत। देवा ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माननीय अध्यक्ष सूर्यभाऊ राठोड यांच्या संचालनाखाली चालू असलेल्या उत्तरात आपण या ठिकाणी पोहोचलो आणि क्वार्टर फायनलची मॅच या ठिकाणी सुरू आहे। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। मॅचला सुरुवात करायची, चला चालू असलेली मॅचमध्ये सूर्य क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि एक धाव दिली जाते। थोडस बाजूला या मान्यवराला मॅच दिसली पाहिजे, समोर उभं राहणं वेळात वेळा काढून या महोत्सवासाठी उपस्थित असलेले दोन मान्यवर व्यक्ती त्यांच्या सोबत असलेले सर्व मित्र परिवार या ठिकाणी पाहतो। पुन्हा एकदा रिअल सिंगचा सुरेश फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक धाव 3 ओव्हरच्या समर्थनात धावसंख्या झाली की 17। सुरेख आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आणि नक्कीच एक संकल्पना वेगळी आहे। श्री बजरंगबली चषक म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो एक मूर्ती व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सुबक मूर्ती बजरंगबलीची या ठिकाणी पाहतो आणि नक्कीच ही ट्रॉफी आपण पाहिलं सिल्वर कलर कोड मध्ये आहे आणि नक्कीच ही ट्रॉफी एक मानाची ट्रॉफी म्हणून समजली जाते। पहिली आहे आणि पहिल्या पर्वामध्ये हनुमानजी यांना प्रसन्न होईल त्यांनाच अंतिम फेरीमध्ये विजेते या ठिकाणी मिळेल आणि ही संकल्पना साकारत असताना स्थानिक जोगेश्वरीमधील आमचे नामांकित 10 संघ या ठिकाणी आपण पाहिले आणि क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी सुरू आहे। दोन नामांकित संघ वेदांत स्पोर्ट्स नवतरुण विरुद्ध नव्या गॅलेक्सी यांच्यामध्ये चाललेला हा महासंग्राम 3 चेंडूच्या समांतर धावसंख्येची सुरू 17 धावा शेवटचा निर्णायक षटक आणि गोलंदाज आहे मंथन तुला नंतर नक्कीच बाष्पनला थोडं थांबावं लागेल कारण सुरेख या ठिकाणी मॅच सुरू करायची। गोलंदाजच्या माध्यमातून मंथन यांना खेळून ठेवायचं वैविध्यपूर्ण शेवटचे निर्णायक 6 चेंडू पाहूया मंथन काय करते। टाकलेला चेंडू सुरेश घोषांगी क्षेत्रातील एक धाव लोस करून मॅच पाहायला मिळते। सुरेख आयोजन सुरेश नियोजन या ठिकाणी नक्कीच सूर्यभाऊ राठोड म्हणजे देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्राचे माननीय अध्यक्ष यांच्या संकल्पनेला साकार झालेला हा आविष्कार या ठिकाणी आपण नक्कीच पाहतो। मारला फुटला चेंडू कॉमच्या दिशेने एक धाव नक्कीच मिळते। या ठिकाणी आपण पाहिलं उपस्थित मान्यवर आहेत अजयभाई पासी, त्याचप्रमाणे आमचे प्रमुख नक्कीच दीपकभाई सत्ते यांच्या पाठीमागून सातत्याने आमच्या देवा ग्रुप फाउंडेशनचे आमचे सूर्यभाऊ राठोड यांच्या पाठीशी असतात आणि सहकार्य त्यांचा सातत्याने लाभतो। एक महत्त्वाच्या नात्याने आज आपण या ठिकाणी उपस्थित झाला पहिल्यांदा या क्रीडानगरीमध्ये तुमचं शतशः आभार हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत। आम्ही पाहतोय नामांकित 10 संघांमधून चालू असलेला क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय। महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय मॅच। सूर्य क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि फलंदाज बाद होतो। डीजे वाला दादा डीजे लगा जोर से डीजे वाला दादा नक्कीच आपण गाणी सुशावी लावायची ज्यावेळेस खेळ बाद होईल चौकावले जातील त्यावेळेस नक्कीच माईकच्या माध्यमातून आम्ही जरी सूत्रसंचालन करत असू तरी सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या पाठी राखल्यामुळे हा महोत्सव या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण साकार करतोय। नवीन फलंदाज
पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. शेवटचा षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना काय चेंडू टाकला, वेग 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 आणि वेग, आणि याला म्हणतात 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. चला मॅच चालू करायची. या 5 धावा म्हणजे कसं झालं, मानवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, दाजीच्या धोतरात पडला मोठा भॉग आणि मिळाला त्या 5 धावा. पाहिलं या ठिकाणी चुकीचा निर्णय आणि चुकीचा फेक या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मानवणी म्हण अशी आहे, ताटात वाढला पण घशात न गेला, पण गेल्या त्या 5 धावा. एकमेकाला नक्की संबोधलं जात आहे. थोडस या ठिकाणी चुकीचा निर्णय आणि चुकीचा निर्णय काय असतो त्या निर्णय त्या 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या धावती आहे. पुन्हा एकदा स्वीटचा फटका, एक धाव नक्कीच मिळेल. अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख आयोजन, सुरेख नियोजन बजरंगबली चषकाच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक मिनिट मॅच थांबवा. ओके, एक बॉल शिल्लक. पुन्हा एकदा आव्हान, चेंडू वाईट प्लस 1 अशा 2 धावा. या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वाईट बॉल, बॉल काउंट, विकेट काउंट, बॉल काउंट. अंपायर जरा माहिती सांगितलं. एक मिनिट. हॅलो, धावसंख्या झाली 30 धावा. जिंकायला हव्या त्या 24 चेंडूमध्ये 31 धावसंख्येचं लक्ष्य. महत्वाची डुवाडाय मॅच या ठिकाणी आपण पाहतो. पुन्हा एकदा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे संपूर्ण महत्वाच्या मान्यवर व्यक्ती या ठिकाणी पाहायला मिळतात. ठाणा आणि महाराष्ट्राच्या युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांना संबोधलं जातं, महाराष्ट्रामध्ये गाजलेलं व्यक्तिमत्व ठाणे किंग अजय भाई पासी, त्यांच्या सोबत आज डोंबिवली पलावा जोगेश्वरीमध्ये प्रथमच बजरंगबली चषकाच्या अंतर्गत दीपकभाई सत्के यांचं या ठिकाणी आगमन. त्यांच्या सोबत आलेले सर्व मित्र परिवारांचं पुन्हा या ठिकाणी श्री बजरंगबली चषकाच्या अंतर्गत देवागुरु फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्ष माननीय सूर्यभाऊ राठोड यांच्या मित्रत्वाच्या नात्याने आज आपण या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये पाहतोय. अशा नामवंत अशा मान्य व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा खेळ महोत्सव स्थानिक हा संघामधून क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. चला 24 चेंडू मध्ये धावत 31 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा बोलिंग मार्ग ज्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला तोच जयवंत पहिलं षटक टाकून येतो जयवंत पवार मान फ्रॉम कणकवली स्थानिक जोगेश्वरीचे अष्टपैलू खेळाडू कणकवली का सांगितलं जातं तर मालवणी माणूस कणकवली मधलो पवार जयवंत पवार पहिला चेंडू दंडित केला जातो व्हाईट बॉल थोडस दडपण आहे या मॅचचं पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल एक धाव नक्कीच मिळते संघाचं खातं उडलं जातं धावसंख्या आकार घेते 2 धावांवरती 24 चेंडूमध्ये 31 धावा करायच्या टाकलेला चेंडू सुरेश या ठिकाणी पाहायला मिळतो पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो एक धाव नक्कीच मिळते पुन्हा एकदा जयवंत सुरेख कॅचेस इन द मॅचेस म्हटलं जातं थोडासा प्रयत्न केला असता तर नक्की सुरेख झेल घेता आला असता चांगले एफर्ट दाखवतात जयवंत पहिले षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा भूषण क्षेत्रातील एक धाव पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया 4 चेंडू झाले अजूनही 2 चेंडू शिल्लक पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मारला फटका सुरू एकाने जातोय 2 धावासाठी क्या बात है अजय सर 2 धावाने धावसंख्या नक्कीच वाढते पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सुरेख फलंदाजी अटीतटीची लढत शेवटच्या चेंडूपर्यंत रंग देईल मॅच रूमहर्षक पद्धतीने या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते पुन्हा एकदा दडपण या ठिकाणी पाहायला मिळतं व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल व्हाईट बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल यावेळी पाहायला मिळतं पंचांच्या माध्यमातून दाद मागितली जाते 3 पंच सल्ला मसलत करून या ठिकाणी निर्णय नक्कीच देतील नितीन सर आणि रिव्ह्यू घेतला जातो नितीन सर आपण यायचा रिव्ह्यू बघायचा बाकी कोणताही खेळाडू त्या संघाचा कोणी रिव्ह्यू कडे जाणार नाही याची खबरदारी घ्या नक्कीच नामांकित 2 संघ या ठिकाणी पाहायला मिळतात वेदांत स्पोर्ट्स नवतरुण विरुद्ध नव्या गॅलेक्सीने नाणेफेकीचा कौल जिंकला प्रथम फलंदाजी करताना धावा जमावला 30 आणि 24 चेंडूमध्ये 31 धावसंख्येचं लक्ष वेदांत स्पोर्ट्स नवतरुण संघासोबत ठेवलं अटीतटीची लढत या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहतोय नक्कीच ठाणा आणि महाराष्ट्राचं युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे महाराष्ट्रात गाजलेलं व्यक्तिमत्व ठाणे किंग अजयभाई पासी त्याचप्रमाणे किंग ऑफ डोंबिवली मलावा दीपकभाई सबके आज या क्रीडा महोत्सवासाठी आपल्या या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत त्यांचे पुन्हा एकदा स्वतःच्या हार्दिक स्वागत चला नितीन सर आपण जागेवर जाऊन निर्णय आपल्याला करायचा आणि या ठिकाणी नोट आउट दिलेला आहे पुन्हा एकदा जयवंत यांचा पुढचा चेंडू टाकलेला चेंडू सुरेश तिकडे चांगला क्षेत्र षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपुष्टात येत आणि धावा होतात त्या बिनबाद 8 धावा उर्वरित 18 चेंडू
आणि 23 धावांची आवश्यकता. 18-23 समीकरण थोडंसं बदलतंय. लहान मुलाला विनंती राहील डायरेक्टरचे हात काढायचे, पडद्यावरचे हात काढायचे, थोडंसं मागे उभं राहा. वादग्रस्त वेळ होणार नाही याची खबरदारी. ती आपली निदान रेषा बॉक्सची आहे. पाठीमागच्या दिशेने सुद्धा लेग साइडला लहान बाल्य आणि बालकांना विनंती राहील नितीन त्या साइडला. त्यांना सामना दिसत नसेल तर आपण जरा खांद्यावर घ्या. त्या ठिकाणी रशी आहे, त्या ठिकाणी सहज सामना दिल. उंचीमुळे सामना दिसत नसेल तर त्या ठिकाणी आपल्या पाल्याला घेऊन जायचं. नवीन गोलंदाज आम्ही बॉलिंग मार्क पुन्हा एकदा पुढचं षटक घेऊन येतात आम्ही. श्री बजरंगबली चषक जोगेश्वरी नामांकित असे 10 संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि 10 संघांमध्ये बुवा डायचा वॉटर बॉलची सामना या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क काय चेंडू टाकलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळते. क्षेत्रविरचनेमध्ये थोडासा बदल केला जातो. जयवंत यांना पॉइंटच्या दिशेने लावले जाते. जयवंत पवार कणकवली स्थानिक जोगेश्वरीचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि संघ करण्यात आले. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतो. मीरराव चेंडू डॉट बॉल. चला सामना सातत्याने सुरू करायचा आहे. पंचांची हुज्जत किंवा आर्ग्युमेंट करत बसू नका. नामांकित पंच आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो. लेट बॉल. नितीन सर पाठी कॅमेरा आहे, थोडंसं ऍडजस्ट करा. यस. पुन्हा एकदा मॅच करण्याच्या दिशेने वळूया. रिव्हर्सिंगचा सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्या बात आहे. अशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं, पण या ठिकाणी तळ साचवायचं नाही. जिंकण्यासाठी करायच्या त्या 31 धावा. रन ज्यांच्या नावामध्येच रन आहे. एक पुन्हा एकदा छोटी धावी घेण्याचा प्रयत्न. एक धावेने धावसंख्या वाढते. थोडीशी अशक्य वाटलेली धावसंख्या क्रिकेटमध्ये कुठलंही भाकीत केलं जात नाही. क्षेत्रविरचनेमध्ये थोडासा बदल. ऑफ साइडला मालिक भाई होते, लेग साइडला त्यांना आणण्यात आलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मारली आम्ही. पंच दंडित करतात. वाईट बॉल. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल आम्ही. टाकलेला चेंडू शेवटच्या क्षणी खेळलेला हा फटका. एक धाव नक्कीच मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग मारली आम्ही. आणि हा महत्वाचा धक्का बसतोय. अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये याला बाद ठरवलं जातं. महत्वाचा गडी बारी. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. उरलेले निर्णायक 12 चेंडू. नवीन फलंदाज समीकरण पुन्हा एकदा बदलते. 12-18.
नवीन गोलंदाज पहिला आणि संघासाठी तिसरं जर्सी नंबर 77 माजी सुसंधी आहे. चला जेवण झाल्याला मिळून थोडीशी टीम कमी करायची आहे. आपल्याला बऱ्याच मॅचेस खेळवायच्या, थोडीशी काय करा. डू ऑर डाय मॅच या ठिकाणी पाहतोय वेदांत स्पोर्ट्स नवतरू विरुद्ध नाव्या गॅलेक्सी. पुन्हा एकदा माझी बॉलिंग मार्क षटक क्रमांक 30 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. टपलीचा सुरेश पडेला धावून एक धाव घेतली जाते. एक धाव नक्कीच मिळते. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. चला करंट थोडीशी काय करायची टीम कमी करा. बाहेर कोणी ओढू नका. आक्षेपार्ह कोणी नो किंवा वाईट काहीही बोलू नका. पंचांना थोडस स्ट्राईकला ते वरून क्षेत्रविरचनेमध्ये थोडासा बदल केला जातोय. 11 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पाहूया माझी बॉलिंग मार्क जर्सी नंबर 77 आणि या फटक्याला अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं. फलंदाज बाद होतो. डीजे लगा जोरसे. नवीन फलंदाज B.S म्हणजे BS. पाहूया आपल्या संघाला विजयासाठी काय घोडदौड करतात. समीकरण बदललं जातं. उर्वरित 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 10-17 सुरेख गोलंदाज या ठिकाणी करतात माजी भाई. चला टीम मीटिंग थोडीशी कमी करा मित्रांनो. वेळ विलंब लावू नका. दिलेला अवधी आपल्याला पाहायचा आहे. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रातील एक धाव. एक धावने धावसंख्या नक्कीच वाढते. पुन्हा एकदा स्ट्राईकला DS बॉलिंग मार्क माझी माजिद भाई एक बॉल पकड़ के नक्कीच बाकीचे संघ प्रतिनिधी सांगतायत. टाकलेला चेंडू सुरेख होता. बॅटची इमेज घेतली जाते. गोषंगी क्षेत्रात एक धाव नक्कीच मिळेल. एक धाव धावसंख्या आकार घेते. धाव होतात त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. 160 लॉस ऑफ 2 विकेट्स. चलो माझी भाई थोडंसं टीमसाठी कमी करायचे. आपल्याला बरेच मॅचेस खेळवायचे. उपस्थित मान्यवर वेळात वेळ काढून आपला हा महोत्सव बघण्यासाठी आलेले आहेत. शिल्लक राहिलेल्या मॅचेस थोडीशी घाई आपण नक्कीच करायची. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क जर्सी नंबर 77 माझी दांडी 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 गुरुते. डीजे वाले दादा जोर से लगा डीजे.
धावसंख्या तरी 16. तिसरं षटक संपुष्टात येत आहे आणि निर्णायक शेवटचे 6 चेंडू शिल्लक. एक मिनिट ब्रिजेश जरा इधर एक मिनिट मॅच थांबवायची. एक बॉल शिल्लक आहे. यस हीच खेळाडू दाखवायला लागते. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चला 1 to go 16. निर्णायक शेवटचे 7 चेंडू. 7 चेंडू मध्ये हव्या त्या 15 धावांची आवश्यकता. थोडंसं या ठिकाणी आपण बघतो तांत्रिक अडचणी असतात. नक्कीच दिनेश यांच्या माध्यमातून नितीन यांच्या माध्यमातून सकाळपासून आतापर्यंत अंपायरिंग करतायत. अत्यंत चांगले अंपायरिंग या ठिकाणी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क जर्सी नंबर 77 तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. साहिल पुन्हा एकदा साहिल बॉलिंग करतील माजी. मारला पडला सोडून चांगलं क्षेत्र. क्या बात आहे. संघाच्या 4 धावा वाचवल्या. वैभव यांच्याकडनं सुंदर क्षेत्र. षटक क्रमांक 3 संपुष्टात येतं आणि उर्वरित 6 चेंडू आणि हव्या त्या 15 धावांची आवश्यकता. 6-15 समीकरण थोडंसं बदलतंय. क्रिकेट मध्ये कोणताही भाकीत केलं जात नाही आणि शिस्तीचा खेळ आहे. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज बरकर. या ठिकाणी आपण पाहतोय बरकर टाकलेला चेंडू सुरेख एक धाव नक्कीच मिळते. समीकरण थोडंसं बदलतंय. उर्वरित 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मारला फटका सुरेख जेवण यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्र आणि फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद सुरेख क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळते. जेवण पवार मॅन फ्रॉम कोणकवली मालवणी माणूस म्हटल्यानंतर फणसासारखं बाहेर कट्ट्यात आणि आतमध्ये फणसाचे घरे गोड. रोहन नवीन फलंदाज रोहन आणि स्ट्राईकला आहे ज्याच्या नावामध्ये रन असा करण. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. बरकत यांचं कौतुक करावं लागेल. वैविध्यपूर्ण मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतो. सीमारेषा पार 4 धावा. निर्णायक शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा चेंडू वाढवला जातो. एक औपचारिकता आहे. सुरेख आयोजन सुरेख नियोजन. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक धाव नक्कीच मिळते आणि 1 to go. आणि या ठिकाणी विजय झालेला संघ सुरेख कमबॅक केलाय. वेदांत स्पोर्ट्स नवतरुण या ठिकाणी पराभूत झाले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. नितेश यांना दिला जातो. नितेश
हेलो हेलो थँक यू नक्कीच या ठिकाणी गोल नामांकन आहे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी दोन्ही नामांकित असे संघ आहेत। या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याने अत्यंत चांगली गोलंदाजी केली। माजिद भाई जल्दी आइए, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। नक्की या ठिकाणी दिले जाते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजय भाई फासी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिला जातो। कॅमेरा या ठिकाणी आपण आहे थोडंसं कॅमेराच्या माध्यमातून या ठिकाणी माजिद भाई यांना सन्मानित केलं जातं। माजिद भाई 2 मिनट यहाँ पे। थैंक यू डीजे, थैंक यू माजिद भाई 6 बॉल आपने डाले बहुत ही अच्छी डाले। हर एक बॉल में वेरिएशन आपके पास रहता है, लेग स्पिन ऑफ स्पिन डालते हैं। थोड़ा सा नर्वसनेस होता है क्या 6 बॉल में अगर क्रूशियल मैच होता है क्या कैसे आप बॉल डालते 6 बॉल कैसे डालते? थैंक यू वेरी मच। पहले तो आपने तारीफ की इसके लिए और मैं बस ये सोचता हूँ कि नॉर्मली मुझे एक्स्ट्रास नहीं डालने और जो भी मैं विकेट पे बॉल डालूँ वो बैट्समैन को ज़्यादा फ्लक्चुएशन वाला ही बॉल डालूँ, बस यही सोच करके मैं बॉलिंग कर दूँ। इस आयोजन के बारे में और सूर्या भाई के बारे में क्या कहोगे? बजरंगबली चषक पहला साल है, ये आयोजन आपको कैसा लगता है? ऑर्गेनाइजेशन तो बहुत अच्छा किया है और सूर्या भाई का भी थैंक यू वेरी मच कि इतना अच्छा ऑर्गेनाइज किया है। मैं चाहता हूँ कि ऐसे सूर्या भाई और भी टूर्नामेंट्स कंटिन्यू करते रहे ताकि यहाँ पे यंग प्लेयर लोगों को और भी ज्यादा चांसेस मिलते हैं। ये पूरा जो प्रोसेस है जो मान्यवर खड़े हैं सब वो जो फासी भाई है उनके माध्यम से अगर सपोर्ट नहीं होता तो सूर्या भाई ऑर्गेनाइज नहीं हो सकता। जरूर कोशिश करेंगे 6 महीने में ये टूर्नामेंट हो। आज सुबह हमको बुलाए, हम आपके साथ जुड़ जाएंगे। आपके अगला मैच के लिए बहुत सारा शुक्रिया और ऑल द बेस्ट। चलो बहुत टीम्स यानी